आंबिवली संघाचा एक्स्ट्रा प्लेयर असेल तर स्टेजवरती या. सामना महत्त्वाचा आहे. विपक्षी टीमचं ऑब्जेक्शन आलं तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. सामन्याची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती विजय. खरं तर जो विजय मिळाला तर त्याहूनही खास अशी ही कॅच आहे. अविनाश बद्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. भास्कर शेठ दळवी यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. आणि कॅश प्राईज याही मॅचमध्ये जो संघ जो खेळाडू तीनही हॅट्रिक करेल त्या खेळाडूंना 1,000 रुपयाचा कॅश प्राईज भास्कर शेठ दळवी यांच्याकडून. सावळे दवली विभाग अतिशय प्रेमळ स्वभावाची माणसं आणि दमदार नेतृत्व भास्कर शेठ दळवी यांच्याकडून 1,000 प्रत्येक हॅट्रिकसाठी आजच्या शेवटच्या मॅच पर्यंत. आणि कर्णधार हर्षदच्या पारीचा अंत होत असताना पहिला धक्का पहिली विकेट आंबिवली संघाचा पहिला गडी इथे आउट होतोय. आज खरं तर खेळाडूमध्ये एक ऊर्जा आली आंबिवली संघाच्या, कारण पहिल्या स्पर्धेमध्ये ते क्वालिफाय मॅचमध्ये आलेत. पण मंगेश खेडेकर यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सी आणि त्या जर्सी परिधान केल्यानंतर संघ क्वालिफाय मॅचमध्ये उतरला आहे. आणि तेजस लेकुरवालेच्या बॉलिंगचा दरारा क्वालिफाय मॅचमध्ये कायम आहे, कारण पहिल्या बॉलवरती विकेट आहे. क्लीन बॉल, बॅक टू बॅक विकेट. मोरिया 11 मालेवाडी. तेजस लेकुरवाले खतरनाक बॉलिंग. तो क्रशिंग यॉर्कर टाकला त्याने आणि यॉर्कर स्पॉटवरती आदळलेल्या चेंडूवरती 2 विकेट. मोरिया 11 मालेवाडीचा जबरदस्त परफॉर्मन्स. 2 बॉल 2 विकेट. आंबिवलीच्या फलंदाजांची कंबर तोडणारी बॉलिंग तेजस लेकुरवालेची. तेजस खरं तर आज ज्या गतीने बॉलिंग टाकतो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट जवळपास आता त्याच्या नावावरती आहेत. काय बॉलिंग टाकतोय. 2 बॉल 2 विकेट. विकेट हॅट्रिकची संधी आहे. जर का तेजसने विकेट हॅट्रिक घेतली तर भास्कर शेठ दळवी यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज त्याला दिलं जाईल, कारण बक्षिसाची कमी नाही आहे. तालुका प्रमुख या स्पर्धेमध्ये पैसा भरपूर आहे भास्कर शेठ दळवी यांच्याकडे. पण आपल्या खेळाडूंसाठी ती खरं तर एक कौतुकाची थाप. आणि हॅट्रिक होईल का तेजस लेकुरवालेची. 2 बॉल 2 विकेट. आंबिवली संघ. मंगेश नॉन स्ट्रायकर एनला आहे. ते खरं तर स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे मंगेश खेडेकरला. अपील जोरदार आणि विकेट हॅट्रिक. विकेट हॅट्रिक कंप्लीट. 3 लगातार विकेट मोरिया 11 मालेवाडी या संघाच्या बॉलरने घेतली आहे विकेट हॅट्रिक. 1,000 रुपयाचा मानकरी आणि माझ्यासाठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राईज दीपक शेठ लेकुरवाले यांच्याकडून आलेला आहे. दीपक शेठ लेकुरवाले यांचे देखील मनापासून आभार. आणि काय बॉलिंग अटॅक आहे तो मात्र तेजस लेकुरवालेचा. खतरनाक टप्पाबारी आणि त्याहूनही स्टंपचा वेध घेणारे चेंडू आणि विपक्षी टीमला पहिल्या 3 बॉलमध्ये गारद करणारा गोलंदाज. आंबिवली संघ मंगेशला स्ट्राईक हवी आहे
ती स्ट्राईक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत धावा वाढत नाही आणि तेजस लेकरवाले 3 मध्ये 3 घेतलेत. या मैदानावरती 6 बॉल 6 चौकारांचा रेकॉर्ड आहे. 6 बॉल 6 विकेटचा रेकॉर्डही तेजस लेकरवाले करू शकतो आणि ती ताकद आहे तेजस लेकरवालेकडे. पण आता बघायचं चौथा फलंदाज बचाव करू शकेल का आपल्या बॅटिंगचा, कारण समोर तेजस लेकरवाले आतापर्यंत सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावरती आहे आणि त्याच्या गोलंदाजीचा कारनामा सध्या क्वालिफाय मॅच मध्ये 3 बॉल 3 विकेट. अपील जोरदार आहे. चौथा बॉल चौथी विकेट. 4 बॉल 4. आता आता अजून 2 विकेटची प्रतीक्षा आणि एक नवा रेकॉर्ड रचण्याच्या मार्गाने तेजस लेकरवाले 2 दिवसापूर्वी रेल्वे स्टेशनवर भेट झाली. तेजस म्हणतो कदाचित मी मॅचला येईल का नाही माहिती नाही, आला आणि त्याने विकेटवरती विकेट घेतल्या. 4 लगातार विकेट आणि सामन्यामध्ये आता रोहन आंबिवली टीमचा मैदानावरती चाललाय. 5वी विकेट येईल का. काल रात्री युवराज सिंगच्या 6 षटकारांची पुन्हा हायलाइट बघितली, काय सिक्सर होते. आज लाईव्ह मॅच बघतो तेजस लेकरवालेचे. 4 बॉल 4 विकेट. मोरिया 11 मालेवाडी ते स्वप्न घेऊन आज आलेत आणि आज आंबिवली संघही तो स्वप्न त्यांचं सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतील, पण अजूनही खातं ओपन नाहीये. एकही धाव नाहीये. 4 बॉल 4. 6 बॉल 6 विकेटचा रेकॉर्ड रचण्याची संधी आहे बॉलर तेजस लेकरवालेला. बिग मोमेंट. वेगवान चेंडू होता, स्टंपच्या बाजूने गेला, विकेट आली नाही. पण 5 लगातार डॉट बॉल. पहिली मेडन तालुका प्रमुख चषकाची आता येईल का याकडे लक्ष. असंख्य ग्रामस्थ मंडळ हेदवली, सर्वांचा पाठिंबा आज राहिला, दिवसभर उपस्थिती राहिली आणि शेवटच्या मॅचचा थरार अनुभवण्याची ही संधी लाईव्ह. लास्ट बॉल आणि टाळा होऊन जाऊ द्या. मेडन ओव्हर तेजस लेकरवाल्याने मेडन ओव्हर टाकली आहे तालुका प्रमुख चषकामध्ये आणि काय खतरनाक बॉलिंग. केटेस लाईव्ह इव्हेंट वरती नक्की क्लिप येईल या बॉलरची. 6 बॉल 6 डॉट आणि 1 ओव्हर कंप्लीट होऊन 4 विकेट, तेही लगातार विकेट. तेजस लेकरवाल्याचा आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीमधला सर्वोत्तम परफॉर्मन्स. मोरिया 11 मालेवाडीच्या खेळाडूमध्ये आता कॉन्फिडन्स भरला, आत्मविश्वास भरलाय. पण मंगेश खेडेकर नावाचं वादळ अजून यायचं बाकी आहे, कारण मंगेश खेडेकर आंबिवली संघाला आज लीड करतोय. त्यामुळे मंगेश खेडेकरच्या बॅटिंगवरती आता आंबिवलीकरांच्या नजरा असतील. त्यामुळे तेजस लेकरवाले नंतर यश लेकरवाले. आज या लेकरवाले 2 बंधूंनी काय बॉलिंग केली आणि त्याला साथ दिली ते हरेश मालीने आणि बाकी राजेश असेल आणि त्यांचे इतर अन्य खेळाडू ज्यांनी आज दमदार फिल्डिंग केलीत आणि शेवटच्या मॅचचा हा थरार आता इथे सुरू आहे. पहिला बॉल मंगेशचा फटका हवेत. तेजस मागे आला. ही कॅच महत्वाची होती मंगेश खेडेकरची. एक धाव ओपन झाली. 7व्या बॉल वरती सिंगल आली. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 92 बॉल राहुल द्रविड खेळले होते आणि 92व्या बॉलवर सिंगल घेतली तेव्हा राहुल द्रविडने बॅट दाखवली होती. काय प्रेक्षकांच्या टाळ्या होत्या एका धावेसाठी. तशी 7व्या बॉलवरती सिंगल आली. मंगेश खेडेकरची विकेट सेफ राहिली आणि तेजस लेकरवाले चान्स घ्यायला हवी होती, कारण चान्स घेतल्याशिवाय हाफ चान्स फुल केल्याशिवाय यश आता देत नाही. आणि आता यश लेकरवालेकडे ही दुसरी ओव्हर आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस. 5वा विकेट येईल का. आली आहे विकेट. अर्धा संघ तंबूमध्ये एका धावेवरती गारद, म्हणजे जणू काही फलंदाजांना चेंडू दिसेनासा केलाय मोरिया 11 मालेवाडीच्या बॉलरने. आणि फिल्डिंग मध्ये खरं तर ती ताकदही त्याने दाखवली. विलास, राजेश, महेंद्र यांची फिल्डिंग चांगली झाली आणि त्याचबरोबर त्यांचे सपोर्टरही भरपूर आहेत. बॉलिवूडचे उपसरपंच नंदुशेठ माली, खरं तर त्यांनी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज लावलं. ती कॅश प्राईजही ते जरूर तेजस लेकरवालेला देतील. खतरनाक सपोर्टर आहे. महेंद्र लेकरवालेंची फिल्डिंग इथून मात्र तेवढी चांगली होणं आता गरजेचं आहे. आणि हा सामना आतापर्यंत तरी मोरिया 11 मालेवाडीकडे 5 विकेटने जरूर आहे, पण अजूनही 10 बॉल बाकी आहेत या इनिंगचे. शॉट हवेत आहे. विलासच्या अगदी मधोमध चेंडू पडलाय, कव्हर केलाय, फेकी झाली आणि मंगेश मागे गेलाय. आता मंगेशच्या बॅटिंगवरती नजर आहेत. मंगेशला जबाबदारी घ्यावी लागेल. प्रत्येक बॉलवरती आता ओपनिंग घ्यावी लागेल, कारण जिथे समोर
गोलंदाज हवी ठरतात तिथे एका तगड्या फलंदाजाचं चॅलेंज या गोलंदाजीला जर का झालं तर मात्र मॅच मध्ये स्कोर होईल. धावा आहेत 2. 3 बॉल संपलेत. यश लेकूरवाले राऊंड विकेटने बॉलिंग करतोय. क्लीन बोल्ड गोल्डन विकेट या मॅचची आंबिवली संघाची ही विकेट आहे ती मात्र टोटल 6वी विकेट. धावा 2. नितेश नवीन फलंदाज काय बॉलिंग अटॅक राहिला आधी तेजस लेकूरवालेचा आणि आता यश लेकूरवालेचा. आज मैदानावरती बॉलिंगने कहर केला आणि मंगेश सारख्या फलंदाजाला आउट करून आंबिवली संघाचे 6 फलंदाज माघारी परतले. धावा फक्त 2. टप्पा राखला. लेंथ लाईन परफेक्ट ठेवली आणि कुठेही मिस्टेक केली नाही कुठेही चुका केल्या नाहीत आणि मोरया 11 मालेवाडीच्या बॉलिंगचा दबदबा प्रस्थापित केला तालुका प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये. आता नवीन गेलेला फलंदाज नितेशला बाउंड्रीज पाहिजेत आणि येणाऱ्या पुढच्या 18 ते 21 डिसेंबर मध्ये वाकस येथे जी स्पर्धा आहे त्या ठिकाणी खरं तर आणखी 3 ते 4 एंट्र्या बाकी आहेत. त्यामुळे जर का कोणाला एंट्री घ्यायची असेल तर आपण वाकस गावातील खेळाडूंशी संपर्क साधा 18 ते 21 डिसेंबर मध्ये. आणि आणखीन एक विकेट पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी आहे ती गोलंदाज यश लेकूरवालेला. चेंडू टाका विकेट घ्या आणि पैसा कमवा. मिलिंद बोडके यांचे नियोजन भारी. रात्री 1 वाजता ते थांबलेत म्हणजे आज त्यांच्या मेहनतीला यश आलं. स्पर्धा यशस्वी कंप्लीट होते आपली शेवटच्या मॅच मध्ये. नितीश खरं तर हसतोय कारण शॉट भारी मारला होता त्याने पण विकेट. आता तेजस लेकूरवाले नंतर यश लेकूरवाले हॅट्रिक घेणार का? खतरनाक बॉलिंग. 7 विकेट आउट फक्त धावा 2 आणि विकेट हॅट्रिकची संधी आहे ती मात्र यश लेकूरवालेला. आणखीन एखादी विकेट हॅट्रिकची क्लिप बनेल का केटीसी लाईव्ह वर हे बघायचं आता. यश ऑन हॅट्रिक नाव. यश 6 चेंडू वाईट बॉलची फेक एक्स्ट्राची धाव दिली. हॅट्रिक जरूर होणार नाही पण बॉलिंग अटॅक भारी राहिला. 3 रन आणि विकेट आहेत त्या 7 म्हणजे विकेट जास्त आहेत आणि रन कमी आहेत. विकेट जास्त धावा कमी हा परफॉर्मन्स सध्या मोरया 11 मालेवाडी कडून. समोर आंबिवली आणि ओव्हर कंप्लीट झाली. धावा 3 विकेट 7 म्हणजे जे आता घर बसल्या मॅच बघतायत त्यांना प्रश्न पडला असेल की नक्की 3 धावा आहेत की 7 धावा आहेत कारण विकेट 7 आहेत आणि धावा 3 आहेत. कारण स्कोरबोर्ड जसा दिसतोय त्याने थोडं जे लगेच लाईव्ह आलेत ते प्रेक्षक कन्फ्यूज होण्याच्या चान्सेस आहेत पण 3 धावा आणि 7 विकेट आहेत. शेवटची ओव्हर आहे. हरेश माली इन फॉर्म एव्हरग्रीन ऑलराऊंडर या टीमचा. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने चेंडू चाललाय सीमा पार. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध काढलाय फलंदाज सुमीच्या बॅट मधून. करारा जवाब हरेश मालीवरती आक्रमण. आता थांबून चालणार नाही. 1 ओव्हर बाकी पण एका ओव्हर मध्ये जरी 20 ते 25 धावा ठोकल्या तरी देखील सामना आंबिवली संघासाठी हा उभा राहू शकतो आणि हरेश मालीवरती तो अटॅकिंग बॅटिंगचा मोड सध्या ऑन आहे सुमित या फलंदाजाचा. आंबिवलीची धमक आता मैदानाच्या आतमध्ये लास्ट ओव्हर मध्ये पेश करतोय फलंदाज सुमित. शॉट भारी वन्स अगेन वन मोर शॉट कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करत पुन्हा एकदा रन्स मिळतील टीम आंबिवलीला. धावा 2 धावा संख्या वाढली. स्कोर पोहोचलाय रणसंख्या 9 धावा 2 बॉल. स्कोर कुठपर्यंत फिनिश करेल. 3 ओव्हरची मॅच आहे. लो स्कोर मॅच आहे. रफ टफ होऊ शकते. अजून 4 बॉल आहेत. किमान 20 पार धावा हव्यात. हरेशचा चेंडू बघत बसलाय सुमित. टप्पा चांगला आहे. लाईन लेंथ बरोबर आहे आणि चेंडू मात्र डॉट आहे. 3 बॉल धावा 9. तिसरी ओव्हर आहे. हरेश माळीच्या या बॉलिंग वरती धावा जरूर केला सुमितने. प्रयत्न तेच आहे त्याचे की आंबिवलीला या मॅच मध्ये खरं तर पुन्हा घेऊन येण्यासाठी किमान 3 मध्ये अजून 2 शॉट पाहिजेत. शॉट भारी समोर मारलाय खेळाडू धावता आणि लॉंग ऑफ ला बीट करत चेंडू चाललाय सीमा पार.
ताबडतोब बॅटिंग आहे आंबिवलीच्या सुमितची आणि या चौकाराने धावा आहेत 13. धावा संख्या 13. 4 बॉल धावा 13. हेदवलीला आलं की खरोखर खूप मजा येते, दिवस चांगला जातो. शॉट सुमितचा काय खतरनाक बॅटिंग आहे. बॉल अडवला यावेळेस. फेक झाली. आता विकेट येण्याच्या चान्सेस आहेत. भरपूर धावला हा खेळाडू, भरपूर धावला. टाळ्या वाजवा याच्यासाठी. भरपूर धावला हा खेळाडू. टाळ्या वाजवा. खरं तर पोटातलं पाणी हाळलं या खेळाडूच्या. बाकी तर लवकर आउट झाले, पण याने मात्र कमाल केली. धावसंख्या या रणसंख्येने आपण बघू शकाल 14 धावा. आता या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे. हरेश माळी शॉट भरपूर उंच आहे. काय आसमानी टोल आहे. कॅच होईल का बघायचं आता. आणि षटकार. कॉमेंट्री बॉक्स हलवणारा हा शॉट होता. कॉमेंट्री बॉक्स हलवणारा. आणि धावा झाल्यात 20 हा स्कोर विसरून चालणार नाही. 21 धावांचा टार्गेट आहे मोरया 11 मालेवाडीला. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये हा स्कोर सुद्धा फायटिंग टोटल होऊ शकते. 3 ओव्हर मध्ये 21 चा टार्गेट आलं. 2 ओव्हर मध्ये 3 होत्या. 17 धावा दिल्यात हरेश मालीने आणि 21 चा टार्गेट आलंय ते मोरया 11 मालेवाडीला. टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी, सुमित साठी. ग्रेट फिनिशिंग. भास्कर शेठ दलवी यांनी भरपूर कॅश प्राइज लावलं. तिने हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. काय बक्षिसाची खैरात होती. तालुका प्रमुख चषकामध्ये खरं तर आज आलेल्या संघांना भास्कर शेठ दलवी यांनी खरं तर मालामाल करून टाकलं. 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात आलं. खरं तर हेदवलीकरांनी जी स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करण्याची संधी दिली, आजचा दिवस अतिशय आनंदात गेला, सुखात गेला. त्याबद्दल नीतू 11 हेदवली, मिलिंद बोडके, सौरभ यांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आजचा दिवस समाप्ती होण्याकडे येऊन ही स्पर्धा अशीच रंगतदार धूमधडाक्यात सुरू राहील पुढच्या 3 दिवसामध्ये. या स्पर्धेला अजय डायरेच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि तेजस लेकरवाले ज्याने विकेट हॅट्रिक घेतली, तेजससाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ते मात्र भास्कर शेठ दलवी यांच्याकडून. टाळा होऊन जाऊ द्या भास्कर शेठ दलवी यांच्यासाठी. 1,000. तेजस प्लीज कम अँड कलेक्ट युअर अवॉर्ड. तेजस आय थिंक बॅटिंग साठी गेलाय का. येस, तेजस 1,000 रुपये मिळतील. कर्जतच्या स्टेशनवरही म्हटलं होतं मी खेळायला येणार नाही, पण आला आणि त्याने मैदान मारलाच. म्हणजे आज शर्यती जरी असं तरी तेजस गेला नसता. दीपक शेठ होते त्यासाठी सज्ज. आणि बघायचं 21चं टार्गेट इथून कसं चेस होईल, कारण हा स्कोर सोपा नाहीये.
18 बॉल आणि 21. डीजे हेमंत तामाणे यांचा मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच हेमंत. आज दिवसभर तुम्ही जो काही डीजे वाजवला, 18 बॉल आणि विजयासाठी लक्ष आहे 21 धावसंख्येचं. हरेश माली आज वन मॅन आर्मी सारखी बॅटिंग त्याने दाखवली. आता त्याला साथ देण्यासाठी यश लेकुरवाले आणि ही मॅच ट्रॉफी जिंकणारी मॅच आहे. 21 जगन्नाथजी बोडके साहेब मॅचला आवर्जून बघतायत आणि 21चं लक्ष घेऊन हरेश उतरलाय. पहिलाच बॉल आणि पहिलीच विकेट. मोर्या 11 मालेवाडीला पहिला झटका दिलाय. हरेश मालीची विकेट. 21चं टार्गेट आहे आणि बिग विकेट, बिग लॉस. पहिलाच बॉलवर विकेट आलं. 21चं टार्गेट आहे. 17 बॉल आता शिल्लक असतील. महेंद्र लेकरवाले नवीन बॅट्समन नॅट नंबर 3. शांतता, संयम आणि त्यानंतर विजयाची सुरू असलेली धाव पळ या दोन संघामध्ये. आंबिवली संघासाठी सुमितने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली अटॅकिंग बॅटिंग. त्यानंतर आता 21 धावसंख्येचं सेट झालेलं टार्गेट. क्वालिफाय मॅचमध्ये पेठ आंबिवलीचे बरेचसे सहकारी, मोरिया 11 मालेवाडीचे असंख्य चाहते आणि कर्जत, खालापूर असेल किंवा रायगड जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील खरं तर जे जे आपले क्रीडा रसिक आहे ते यूट्यूबवरती KTC लाईव्हवरती हा सामना बघतायत. अजूनही प्रेडिक्शन करू शकत नाही. इट्स अ क्रिकेट, अनप्रेडिक्टेबल गेम ऑफ क्रिकेट. 17-21. दुसरा बॉल गोलंदाजाचा बघायचं. अंपायर्सच्या निर्णयाकडे लक्ष होतं. वाईटची डिमांड होती. जरूर बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. 2 बॉल आणि दोन्ही बॉलवरती एकही धाव नाही आहे. हा सामना महत्त्वाचा आहे. क्वालिफाय मॅच आहे. ट्रॉफीसाठी लढली जाणारी मॅच. 2 बॉल 2 डॉट. गोलंदाज तयार. समोर महेंद्र लेकुरवाले. शॉट भारी आहे महेंद्रचा. समोर मारलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर जागेवरती होता. त्या कारणास्तव फक्त एकच रन मिळेल. 3 बॉल आणि 1 धाव. 15 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. ही मॅच म्हणजे दिवसभराची मेहनत आहे आणि त्याचबरोबर स्वप्नवत ट्रॉफी जिंकणारी मॅच आहे. तालुका प्रमुख बाजीराव शेठ दळवी यांच्या नावाने उभारलेली स्पर्धा आणि भास्कर शेठ दळवी यांच्या बक्षिसाची खैरात असणारी स्पर्धा. प्रत्येक बॉलर, प्रत्येक फलंदाज यांच्या अकाउंटमध्ये 1,000 रुपयाचा कॅश प्राइज टाकणारी भास्कर शेठ दळवी यांची ही बक्षिसं. वेगवान बॉल, वेगवान बॉल, डॉट बॉल. 4 बॉल, रन आली आहे फक्त 1. इट्स टाइम टू कम बॅक. इट्स टाइम टू अटॅक. एका बाजूने कमबॅक आहे, दुसऱ्या बाजूने अटॅक. कारण ही मॅच 21च्या टार्गेटची आहे पण 4 बॉलमध्ये 1च रन आली आहे. त्यामुळे हलक्यात घेऊन चालणार नाही. क्रिकेट आहे. जितका लवकर विजय येईल तितका लवकर दावा करावा लागतील. गोलंदाज तयार. शॉट आलाय, शॉट आलाय, हवेत आलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आणि 5व्या बॉलवरती विकेट आहे. 2 विकेट आल्यात. 5 चेंडूमध्ये रन आहे फक्त 1. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तेजस लेकुरवाले. थांबून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण या क्रिकेटच्या मैदानावरती अधिराज्य गाजवण्यासाठी आपल्याला संयम आणि त्या संयमाने समोरच्या गोलंदाजांचे चेंडू, गॅप शॉट या सगळ्या एकंदरीत गोष्टींचा मिलाप गरजेचा असतो आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत सामना घेऊन जाण्याची ताकद फलंदाजाला ठेवावी लागते. कारण क्रिकेटमध्ये डेअरिंग पाहिजे. कधी प्रेशर येतं, कधी दबाव येऊ शकतो. अशा परिस्थितीला हँडल करताना जो परिस्थिती हँडल करतो तो मात्र सर्वोत्तम क्रिकेटर असतो. त्यामुळे आता तेजसला ती जबाबदारी घ्यावी लागेल. 5 बॉलमध्ये 1च धाव आहे. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेला ही सुरुवात आहे आणि यश आणि त्याच्या साथीला हरेश माली या दोनही सलामीच्या फलंदाजांनी इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागला. 5 बॉल 1च धाव. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. फटका जोरदार आहे, फटका जोरदार आहे आणि फिल्डिंग मध्ये सुमितची चुकी. आलाय तो मात्र चौकार.
5 धावा झाल्या. 12 चेंडू आणि गरज आहे 16 धावांची. प्रत्येक बॉलवरती धाव जर का आली तर मात्र चांगली बॅटिंग होते. पहिलाच बॉल महेंद्रचा फटका हवेचा वेध घेतलाय आणि अभिने पकडली कॅच. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 11 बॉल 16. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंट्री करेल राजेश माळी. एक फलंदाज मैदानावरती राहिला तर सामना आपल्या बाजूने झुकवेल. मला फार मोठं प्रेशर किंवा मोठी धावसंख्या असं काही मनात जर पकडलं तर समीकरण आणि आपला कॉन्फिडन्स ढलू शकतो. पण एक बॅट्समन जर का राहिला 2-3 शॉट क्लिअर केले, कारण मागचा इतका मोठा सामना होता जो आर.एस. माळीनं 9-10 चेंडूमध्ये जिंकून दिला. त्यामुळे एक बॅट्समन आपल्या बॅटिंगने दुबादार बॅटिंगने सामना घेऊन येऊ शकतो. 11 बॉलमध्ये 16ची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. बॅलन्सिंग मोडमध्ये कोणीही अजूनही वर्चस्व गाजू शकलेलं नाही आहे आणि वर्चस्वाची जबाबदारी जर का मनात घेतली तर फलंदाज गेल्या गेल्या गोलंदाजावरती तुटून हल्ला करू शकतो. 11-16चं समीकरण. फलंदाज या राजेश माळी. शॉट आलाय राजाचा, समोर ड्राईव्ह केलाय. खेळाडू समोर आहेत. 1 रन आली. 10 मध्ये 15ची गरज. 10 बॉल आणि 15 धावा. 5च धावा चेंडूपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे जगन्नाथजी बोडके साहेब बघतायत काय होईल मॅच मध्ये. आणि असंख्य क्रिकेटचे चाहते जे मैदानावरती आहेत, दोन्ही संघांचे सपोर्टर आहेत. तालुका प्रमुख चषकाची स्पर्धा शेवटच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात आणि तो टप्पा त्या टप्प्यावरती कोणता संघ कोणाचा कार्यक्रम करेल हे बघायचं आता. 10 बॉल 15. शॉट खेळायचा आहे पण या शॉट मध्ये ताकद पाहिजे आणि कनेक्शन पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. जर का इंटरनेटचं कनेक्शन बरोबर आलं तर केटीसी लाईव्ह वरती स्पर्धा तुम्हाला अगदी न अडखळता तुम्हाला बघता येते. तसंच आता कनेक्शन होणं गरजेचं आहे, कारण 9 बॉल मध्ये रन्स पाहिजेत 15. गोलंदाजाचा चेंडू, डॉट बॉल, फेक. 8 बॉल 15. ओ माय गॉड, मॅच मध्ये काय होईल आता अजून आपण सांगू शकत नाही. 8 बॉल 15 बघावं लागेल. 21चं टार्गेट. त्यानंतर सामना 8 बॉल 15 पर्यंत आलाय. तेजस वरती आता दारोमदार आहे. हा चेंडू अभिचा बघायचा आहे आणि 7 बॉल 15. अफलातून बॉलिंग झाली आंबिवलीची देखील. आंबिवलीने विकेट जास्त घेतल्या नाहीत पण चेंडू डॉट काढलेत. तेजसला बघावं लागेल. 7 बॉल आहेत 15 धावा. ट्रॉफी जिंकणारी मॅच. ज्या मॅच मध्ये आपल्या बॉलिंगने कहर केलाय त्या मॅच मध्ये बॅट्समनलाही कहर करावा लागेल. 7 बॉल 15. शॉट, तेजसचा शॉट आलाय. थेट कॉमेंट्री बॉक्स मला सलामी आणि सिक्सर आलाय. 6 बॉल 9 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 9. लवदाजी बदर साहेब, माजी सरपंच देऊ दळवी साहेब अजून दिवसभर थांबलेत. कारण सावले यदवली म्हटलं की घरचं मैदान, घरच्या स्पर्धा. आणि आता 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. पाण्याची बॉटल घेऊन जा, कारण एक संघ एका संघाला नक्की पाणी पाजणार आहे. 4:45 वाजलेत. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर येईल हेलिपॅड वरती आणि भारत साऊथ आफ्रिकेचा T20 साठी ज्यांना ज्यांना यायचं त्यांना जरूर घेऊन जाता येईल आम्हाला. जिंकण्यासाठी 6 बॉल 9.
6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. क्रिकेटची मंगेश खेडेकर आहे बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल राजेश मालीचा फटका आणि कॅच पकडली आहे. स्ट्राईक आता नवीन फलंदाजाकडे जाईल. क्रिकेटची मॅच समोर एक रन घेणं महत्वाचं होतं. राजेश कडून हवा दिली, थोडीशी हवा केल्याने आता सामन्यामध्ये 5 बॉल गरज आहे 9 धाव संख्येची. करण आहे आता. महेश जोशी यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो. महेश दादा आपलं सहर्ष स्वागत. तुमचं पाऊल पडलं आणि तुमचं सहर्ष स्वागत. आणि जल्लोष बघा मंगेश खेडेकर आणि कॅच घेतलेल्या खेळाडूने बघा. यस, ज्याच्या पोटातलं पाणी हालत नव्हतं म्हणतात त्याने काय कॅच पकडली बघा. कमाल आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. शॉट हवेत आहे, दूर आहेत सुमित. 4 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज आहे. 4 बॉल 8. चार बॉल 8. मग याचा हा चेंडू खाली राहिला. 3 बॉल 8. क्वालिफायची मॅच. समोर ट्रॉफी दिसतीये जशी रोहित शर्माला 2023च्या वर्ल्ड कपची ट्रॉफी दिसत होती. आता तशी ट्रॉफी आहे दोन्ही संघांच्या समोर. 3 बॉल मध्ये 8. मंगेशचा हा चेंडू धीम्या गतीने आला. स्लोवर बॉल. आता 2 बॉल 8. दोन बॉल 8. तेजाच्या बॅट मधून निघालेला शॉट. आता कोण कॅच पकडेल याकडे लक्ष आहे. आणि पकडले कॅच. जल्लोष आंबिवलीच्या खेळाडूंचा. सामना 1 बॉल 8. 3 बॉल वरती 7 विकेट घेतल्या होत्या मालेवाडीने. अक्षरशः पहिल्याच 2 ओव्हर मध्ये गारद केलं होतं आणि सामना 1 बॉल 8. अनपेक्षित सामना. क्वालिफायची मॅच, ट्रॉफी साठी असणारा सामना. 1 बॉल 8. विकेट हारेची, विकेट यशची आणि विकेट तेजसची. सामना 1 बॉल 8. दिवसभराची मेहनत आता एका बॉल पर्यंत आली. हातात असणारा सामना आता 1 बॉल 8 आलाय. काय क्रिकेट दाखवलं आंबिवलीने, काय क्रिकेट दाखवलं मोरिया 11 मालेवाडीने. आणि सामना शेवटच्या 1 बॉल मध्ये आता ती किमया आणि आंबिवलीने सामना जिंकलाय. आजची ट्रॉफी जिंकली आहे ती आंबिवलीने. आणि सामन्याचा हिरो ठरलाय 17 धावा ठोकणारा सुमित. सॉरी, लास्ट ओव्हर मध्ये 17 आल्या.